कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अरे हे संजय राऊतचं बायकी भाषण बस झाले ना, याला काय संबंध आहे याचा? तू मर्द आहेस ना, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना, तू मर्द आहेस ना, जा ना त्याला पकड ना। बांगड्या घालून बसलेले ही औलाद है ही जनता पक्ष में रहकर क्या मतलब नियमों के हिसाब से कार्रवाई नहीं की जा सकती थी? तोड़फोड़ करना तो नियमों के जैसे देख, सुनो भाई मेरे, नियमों की जैसी बात करो ना। लोकशाही में तुमको अधिकार दिया है तो तुम किसी की इज्जत उछालोगे और वो भी सरेआम, तो ये तो बर्दाश्त करेंगे क्या? तो नियम ये कहता है कि हम तो गांधी जी नहीं है, हमारे कोई एक गाल में चपट मारेंगे तो हम उसके दोनों गाल पे चपट मारेंगे, ये हमारी भूमिका है, वो हमेशा रहेगी। संजय राउत कहते हैं कि गुंडा राज हो गया है, गुंडा राज महाराष्ट्र में गुंडा राज है। संजय राउत ने अभी हिमालय में जाके थोड़ा तप करना चाहिए, उसको अभी वहाँ शांति की जरूरत है। उनको अभी कोई कितने भी गालियां दिए, कोई कितना भी नालायक बोले, तो भी उनके ऊपर असर पड़ता नहीं, ये उनकी मानसिकता हो चुकी है। शिवसेना ऐसा बेंचमार्क सेट कर रही है कि अगर कोई आपके नेता के खिलाफ ऐसा कुछ बोलता है तो कानूनी कार्रवाई मत करिए, तोड़फोड़ करिए। अरे हम पहले से करते आ रहे हैं। शिवसेना प्रमुख के खिलाफ में बोलने की किसकी हिम्मत थी क्या? कोई एक लफ्ज तो बताए। आज भी बोले शिवसेना प्रमुख के खिलाफ, आज भी हम मारेंगे उसको, हम छोड़ेंगे नहीं। सर, संजय राऊत असं म्हणतात की प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावरती शिवसैनिकांनी हल्ला केलेला नाही, असं म्हणतात की कुणाल कामरांचं आम्ही समर्थनच करतो। कुणाल कामरान अरे हे संजय राऊतचं बायकी भाषण बस झाले ना, याला काय संबंध आहे याचा? तू मर्द आहेस ना, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना, तू मर्द आहेस ना, जा ना त्याला पकड ना। बांगड्या घालून बसलेले ही औलाद है ही, यांना काही घेणं देणं नाहीये। यांना फक्त आता तेल ओतणं हा एकमेव यांचा धंदा राहिला। स्तरावरती त्यांनी जाऊन टीका केली आहे, गांडुगिरी असं ते बोललेले आहेत, त्यांच्या कुणाल कामरावरती हल्ला केला। अहो हे बोल एवढे लोक आहे, त्यांना यांच्यामध्ये दम राहिलेला नाही। ज्यांच्यामध्ये दम राहिलेला नाही त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही आहे। आम्हाला निश्चित माहिती आहे काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, त्यांचा सल्ला त्यांना लखला, परंतु त्या आठवणी आम्हाला नकोय, ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत।